नमस्कार. मानदेश श्रीनाथमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यातील थादाळे गावामध्ये लोकसंख्येचा विचार केला तर 1-2,000च्या आसपास लोकसंख्या आहे. आणि या गावामध्ये कोणतेही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये चारही पिढ्या ह्या दिसून येतात. चारही पिढ्या याचा अर्थ असा की नातू, मुलगा, स्वतः आणि वडील, म्हणजे वडील आणि आजोबा असे चारही या जयंतीच्या निमित्ताने असो किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं असो या ठिकाणी पाहावयास भेटतात. या ठिकाणी थादाळे गावाच्या प्रवेशद्वार या ठिकाणामध्ये नवतरुण मंडळ आहे, ग्रामस्थ मंडळ आहे. या ठिकाणी अहिल्या देवी होळकर जयंतीच्या निमित्ताने ज्योतीचं आगमन झालं आणि त्या ज्योतीचं पूजन करण्यासाठी गावातील ग्रामस्थ, समस्त ग्रामस्थ महिला या ठिकाणं ज्योतीच्या प्रवेशद्वारमध्ये पूजन आणि ओवाळणी करून या ज्योतीचं स्वागत करत आहेत. या स्वागताच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळ, नवतरुण मंडळ या ठिकाणी पाहावयास भेटत आहे. या ठिकाणी सांगण्याचं महिला मंडळ बी या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर आणि लोकांच्या सहभागातून या गावामध्ये कार्यक्रम संपन्न होतात. या ठिकाणी गावामधून प्रवेशद्वारमधून अहिल्या चौक या ठिकाणी मार्गस्थ होत असताना हे सर्व गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळ ज्योतीचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर पूजन झालं आणि अशा पद्धतीनं गावातून मिरवणूक जात असताना आपल्याला हे पाहावयास भेटत आहे की सर्व यामध्ये लहान मुलापासून ग्रामस्थ प्रौढापर्यंत हा यामध्ये सहभागाचा वाटा आहे किंवा सहभाग आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं पूजन महिलांच्या हस्ते होत आहे. या ठिकाणी समस्त महिला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसत आहेत. या ठिकाणी गजमंडळ हा कार्यक्रम चालू आहे. हा पारंपरिक या गावाचा खेळ आहे की गजमंडळ. या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणावरती थोडंसं चरित्र या ठिकाणी लहान मुलांनी सादर केलं. या ठिकाणी दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम गाण्यांचा हा बी या ठिकाणी शाळेतील मुलांनी सादरीकरण केला. अशा पद्धतीनं या गावामध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती अगदी उत्साहामध्ये साजरी झाली. यामध्ये लहान, नवतरुण, ग्रामस्थ आणि प्रौढ ग्रामस्थ असा चारही पिढींचा यामध्ये समावेश आहे. महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. अशा सर्वांच्या